हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता नेमकंच उठलो आहे आम्ही. म्हणजे मी सकाळीच उठते, रुद्राला एकदा शाळेत पाठवलं का मग परत थोड्या वेळ झोपते, कारण तो 6:30लाच जातो निघून. मग थोड्या वेळ झोप झाल्यानंतर परत मग उठावं लागतं आवरायला. आता पाणी आलं आहे तर पटापटा आता पाणी आलं आहे तोपर्यंत सगळे कामं होऊन जातात. आंघोळ वगैरे बाकी आहे अजून. एकदा मग पाणी आलं का मग पटापटा कामं होतात, धुणं भांडी सगळे त्याच्यातच होऊन जातं. मग काही असं आवरायचं वगैरेच राहतं. आता कपड्यांचा पसारा आवरायचा राहिला आहे. कपाट पूर्ण मोकळंच आहे. कपाटामध्ये सगळे कपडे लावायचे बाकी आहेत. ह्या साईडला सगळे माझे कपडे लावून दिले आमचे. आणि हे डॅडांसाठी कपाट आहे, त्या कपाटामध्ये त्यांचे बसून जातील कपडे. म्हणजे मग कसं त्यांच्या वस्तू सापडत नाही, म्हणून मग त्यांच्या एका कपाटात असल्या का त्यांच्याबरोबर वस्तू सापडून जातात. मग ते कपाट तिथे लावून दे. आणि पाणी आलं तोपर्यंत जेवढे कामं होतील तेवढे पटापटा करून घेते. गार्गी अजून उठली नाही. गार्गी मस्त झोपते उशिरापर्यंत सकाळी, कारण रात्री ना खूप उशिरा झोपते ती. तरी 12:30-1ला झोपते ती. तोपर्यंत मला पण जागच राहावं लागतं. आणि सकाळी पण शाळेमुळं मला लवकर उठावं लागतं. तर बघा आता कशी मस्त झोपलेली आहे, कशी झोपते बघा सन्नाट मस्तपैकी. रात्री उशिरा झोपते आणि पण मग बरे सकाळी लवकर उठत नाही ना, तोपर्यंत कामं होऊन जातात म्हणजे पटापट. मग कशी झोपते बघा मस्त. आणि थोडा जरी आवाज आला ना तर लगेच उठायला बघते. एकदा उठली की मग सारखी चिडचिड करते. आता मी मस्तपैकी चहा घेते आणि मग कामाला सुरुवात करते पटापटा. मग कामं होऊन जातं एकदा चहा घेतल्यावर. बाळ ना, बाळ किती छान दिसते ना. कुठे बाळ? बाळाची मम्मा इथे बाळ. जाऊ तिथे बजून. इथं इलेक्ट्रिशियन आलेले आहेत. इलेक्ट्रिशियनला बोलून घेतलेला आहे TV लावायला, कारण खूप दिवस झालं TV तसाच आहे खाली पडून. किती पैसे घेता काय माहिती. किती पैसे होतील? 500 रुपये. इलेक्ट्रिशियन जरा जास्तच महागाचे वाटत आहे, कारण त्यांच्याकडे मशीन चांगली दिसते, त्याच्यामुळे जरा जास्त शायनिंग मारत आहे वाटतं. 500 रुपये म्हणताय TV लावायचे. आम्ही 600 घेतो, पण 500 मध्ये डिस्काउंट करून. खाली ठेवलेली होती म्हणून जास्त धूळ झाली त्याला TVला. आता मस्त साफ करून घ्यावा लागेल. कनेक्शन पण करून द्या. कनेक्शनचे एक्स्ट्रा लागतील म्हणताय. सकाळी नाश्ता चहा पाणी त्याचे पण मग एक्स्ट्रा लागतील, आहे ना गार्गी? चहा पाण्याचे पण एक्स्ट्रा लागतील. ओके म्हणा इलेक्ट्रिशियन काकाला, म्हणा जास्त पैसे लागतील म्हणा. थोडीशी ह्या भिंतीला लावली TV.
मला तरी पण थोडी खाली वाटायलेली आहे. बरोबर आहे. हं? एकदम परफेक्ट आणि ह्याच लेवलला ठेवा. गार्गी तुझी डॉली काय करते? हे पिन लावून बरं का. इथं 500 रुपये घेऊन असे लोकांना कामं सांगितल्यावर कसं जमन? कुठं लावायची पिन? पण नाही आला. कुठे? चेक कर कुठं HDMI पोर्ट आहे. खालच्या साईडने कुठं दे. असं गॅप दिसला असेल ना. सेट बॉक्स झाकूनच ठेवा. सेट बॉक्स दिसला नाही पाहिजे कारण मग कसं पसारा दिसत नाही मस्त हे म्हणजे. ते इलेक्ट्रिशियनने आपलीच हेल्प घेतलेली आहे कारण त्यांचा हेल्पर आला नाही म्हणता येते. मावशी तुम्ही इलेक्ट्रिशियन आहेत? कुठे आहेत? काय तुमच्याकडे दाखवा. लागलं का बघा TV? बघा तुम्ही लागली का बघा टीव्ही. मावशीला तर राग आला. इलेक्ट्रिशियन आहेत तुम्ही? तुमचे केस कसे झाले? हे कोणती हेअरस्टाईल आहे अशी? हां बापरे बाबा 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 मावशी तर द्या स्क्रू ड्रायव्हरनी हेअरस्टाईल करायला डॉलीची. हाओ जिट्टू पाडा जिट्टू. मावशी वपायना झालात तुम्ही. ऐक मावशीने सगळं फेकून दिलेलं आहे. मावशीला आलेला आहे राग. तुम्हाला नाक आहे का? अर नाक नाही रे का पोरीला. तर आमचा बेडरूम पण सेटअप झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे या साईडला लावलेला आहे असं बेड. आणि आजच्या गार्गीचे बाहुले ठेवलेले आहेत. ह्या साईडला आहे कपाट आणि ह्या साईडला एक छोटंसं कपाट. झालं आमचं बेडरूम सेटअप. है ना गार्गी? हां ते एक बुबू आणि एक बावलं आणि हे कपाट. तर असं आहे आमचं बेडरूम. छान आहे का ग गार्गी? मस्त आहे का? हां हे पांघरून ठीक आहे. कुठे आहे बाबा ब्लॅक शिप? इकडे पाठीमागं ना शेळ्या येतात चरायला तरी गार्गी बाबा ब्लॅक शिप म्हणते त्यांना. कुठे आहे बाबा ब्लॅक शिप? आली नाही का? हे बॅक साईडचं आहे. गार्गीला मस्त इथं बेडरूमच्या खिडकीमध्ये उभं राहून बघती गार्गी. चिवचिव येते, बाबा ब्लॅक शिप येते. अजून काय काय येतं गार्गी? कुतू येते, अजून हंबा येते. हां ते ॲपल खायला येते चिवचिव. हां बाय बाय करा सगळ्यांना. सगळ्यांनी कमेंट करा. कमेंट करा. ठीक आहे बाय. भेटूया उद्या. ओके.